आणि आता बघूया कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबनावरून निर्माण झालेल्या वादाची बातमी। चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। आता आपण जी कविता ऐकली हीच विडंबनात्मक कविता ज्यावरून नव्या वादाचा भडका उडलेला आहे। कॉमेडियन कुणाल कामराच्या लेटेस्ट कॉमेडी शोमुळे विनोदाचे फवारे उडण्यापेक्षा वादाचे फटाके फुटू लागले। नया भारत शो मध्ये कामराने नवं सेगमेंट सादर केलं। यामध्ये कवितेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती विडंबन केलेलं होतं। यातली कविता होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर। गद्दारी आणि रिक्षावरून कुणालने थेट निशाणा साधलेला आहे आणि याच कवितेवरून कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले। रात्री शिवसैनिकांनी कुणाल कामरा विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतला। माफी मागितली नाही तर रस्त्यावरती फिरणार नाही असा वल्गना शिवसैनिकांनी केलेला आहे। आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हा शो शूट झालेला होता त्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये घुसून शिवसैनिकांनी तोडफोड केलेली आहे। दरम्यान हा वाद इतका टोकाला गेलाय की या वादाचे पडसाद सभागृहात सुद्धा उमटलेले आहेत। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कुणाल कामरा प्रकरणावरून जोरदार खडाजंगी झाली। कामराने खोडसाळपणा केल्यामुळे राज्याच्या राजकारणावरती खोचक भाष्य केल्यामुळे केवळ शिंदेची शिवसेनाच नाही तर महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। कुणाल कामराला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जाते। तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी कुणाल कामराची बाजू घेतलेली आहे। या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचा इशारा दिलेला आहे। तर स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या राहुल कनालसह 10 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आज त्यांना वांद्रे कोर्टासमोर हजर करण्यात आलं। कोर्टाकडून सध्या अटक केलेल्या शिवसैनिकांना जामीन मंजूर झालेला आहे। दरम्यान या प्रकरणाचे सभागृहात सुद्धा पडसाद उमटलेत। बघूया। या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई, कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल। देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं, अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये। आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो, कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये। वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे। दरम्यान कुणाल कामराचं गाणं व्यंगात्मक असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवरती हल्लाबोल केला आहे। व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही। त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे। जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत। आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार आहेत। आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही। ही कदाचित एसएनसी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनसी गटाने केलेली असेल। हे नेतृत्वावर अशी टीका करणं योग्य नाही। त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा, मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे। म्हणून अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत, स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे। कोणीही माफी मागण्याची गरज नाही। कुणाल कामराने त्याची भूमिका मांडलेली आम्ही पण मानतो ना। आज मी पण म्हणतो ना गद्दारी केली, यांनी गद्दारी केली आजही सांगतो ना। आता काय करणार का, मी माफी मागायला सांगणार? ते गद्दारच आहेत। दरम्यान कुणाल कामराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती जोरदार निशाणा साधलाय। पाहूया। अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। लगेच एकाचं
ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते. हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. तर इकडे कुणाल कामराच्या कवितेवरून आता दोन्ही शिवसेनेमध्ये सामना रंगलेला आहे. एकीकडे कुणाल कामराची कविता गात अंधारेंनी शिंदेच्या सेनेवरती टीका केली आहे, तर दुसरीकडे ज्योती वाघमारे यांनी नवी कविता रचत उभाटावरती टीकेचे बाण सोडले. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. एक झलक दिखलाए कभी कभी, गुवाहाटी में छिप जाए. मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए. आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत? यस, वी सपोर्ट कुणाल कामरा. भांडुप का भामटा, सुबह की प्रेस, माइक देखते ही भौके, हाय हाय. बांद्रा का बंदर, हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए, हाय हाय. इन कमीनों को मिट्टी में मिलाने भगवा झंडा फहराए. जनता की नजर से तुम देखो, ठाणे का टाइगर नजर आए. चेहरे पे दाढ़ी, आंखों में शोले, तांडव करे जैसे शंभू भोले.